सुप्रभात. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इंडिया अनडिजिटल न्यूज चॅनल म्हणजे इंडिया डिजी न्यूज आज प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज 6 मार्च पुण्यतिथी जयंती तिथीनुसार जयंती आहे. 19 फेब्रुवारी 1630 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनिहाय जयंती असते आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनिहाय जयंती आहे. त्यामुळे त्यांना प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम, ज्यांनी हा आमचा महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र घडविला. आणि हा महाराष्ट्र घडविताना जो गद्दारीचं त्याग त्यांना फळ मिळालं की त्यांना यमसदनी जावं लागलं. दोघे पितापुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. एवढं गद्दारीचं त्याग होता, एवढा गद्दारी झाली की त्यांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. अशा प्रकारचा हा 16व्या शतकातला इतिहास आहे. तो आज या 21व्या शतकात पण इतिहास त्याची पुनरावृत्ती होते याचे आम्हाला अत्यंत खेद आहे. आणि त्याच्या नतमस्तक होताना मी नमूद करू इच्छितो की असा पुन्हा महाराज होणे नाही, असा पुन्हा महाराज इतिहासात होणे नाही. आणि कोणी झाला तर गद्दारांना धडा शिकवण्याशिवाय पर्याय नाही. असा कोणी महाराज होणे नाही. आणि झाला तर आत्ताच्या 21व्या शतकातल्या एवढे राजकारणी आहेत, या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगू इच्छितो. आज या जयंतीपूर्व दिनी मी आज या जयंती दिनी विशेष बातमी वृत्तपत्र या इंडिया डिजिटल न्यूज चॅनलमध्ये देत आहे. आणि देताना मी सांगतो की महाराष्ट्र राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण, आज देशाचं राजकारण करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत ते 140 कोटीला जनतेला पसंतीस उरलेलं नाही आहे. आज इराण, इस्राईल आणि अमेरिका जागतिक पातळीवर युद्ध चालू आहे आणि युद्ध जनस्थितीमध्ये त्याचा प्रभाव सर्व जनसामान्यांवर होत आहे. मग त्याचे विदेशात भारतातील लोक गेलेले, काही देशातील गेलेले, सर्व भारतातील जेवढे मला वाटतं 180 राष्ट्र असतील, 180 राष्ट्र आहेत. या सर्व राष्ट्रातून त्या राष्ट्रामध्ये काही शिक्षण, काही बिझनेस, काही उद्योग करण्यासाठी जी लोक जातात, जी लोक त्या विभागात अडकलेली असतात, त्या सर्व अडकलेल्या विभागांना आपल्या देशात परत येण्याच्या प्रवासासाठी आज ते देश प्रयत्न करत आहे. आणि आमच्या भारतातील जे काही नागरिक अडकलेले आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालय हे पुढाकार घेऊन आणत आहे. आमचे देशाचे पंतप्रधान, सुरक्षा यंत्रणा, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तर काल उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत प्रश्न होता की खाजगी विमानाने किंवा सरकारी विमाने आपले काही अडकलेली लोक महाराष्ट्रातील घेऊन आले. प्रथमतः एकनाथरावजी शिंदे काही असोत, माझे दुश्मन असोत, मग किंवा माझे प्रतिस्पर्धी असोत किंवा माझे मित्र असोत, एकनाथ शिंदेंचं मी अभिनंदन करतो की त्यांनी सर्वस्व भूमिका घेऊन अडकलेल्या लोकांना प्रथम त्यातून बाहेर आणले आणि भारतामध्ये आणले. आपला एक कलाकार, नाटक, चित्रपटमधील विशाखा राऊत त्यांचा मुलगा अडकला होता. त्यांच्या प्रतिक्रिया, रडवेला चेहरा पाहण्याने एक माता आपल्या मुलासाठी व्याकुळणार. त्यामुळे मातेने व्याकुळतेने सात्र आव्हान दिले आणि आव्हानाला अनुसरून एकनाथ शिंदेजींनी आपल्या अडकलेल्या लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आणले. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे साहेबांचं मी कौतुक करेन, मी गौरव करेन, मी अभिनंदन करतो. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, शिव छत्रपती सेना
वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. एवढं सांगतो